नमस्कार सर. नमस्कार. काय नाव आपलं सर? माझं नाव विलास सेठी आहे हां. आणि हे आमची मिसेस सुरेखा सेठी आहे. अच्छा अच्छा. आपण 4 महिन्याआधी आपल्याकडं शुगरसाठी हे अँटॉक्स DNT घ्यायला आला होता, बरोबर ना? आणि तुम्ही आज 4 महिन्यानंतर इथं आलेला आहात. तर 4 महिन्याआधी ज्यावेळेला तुम्ही आला होता त्यावेळेला तुम्ही शुगरमुळे त्रस्त होता असं तुम्ही सांगितलं होतं. आणि तुमची शुगर किती वर्षापासून होती मॅडमांची? सन 2012 पासून. 2012 पासून. त्यावेळेपासून गोळ्या औषधही चालू होती. त्यावेळेला नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालं तिचं. ओके, त्यावेळेपासून शुगर आपल्याला चालू होती. कंटिन्यू झाली. बरोबर. मग आता आपले 4 महिन्याआधी सर्वांचा पण त्रास झाला. ओके ओके. त्यात लक्षात नाही आलं. लगेच लक्षात आलं की फार शुगर आहे बरोबर. की आता यातून ओपन होणं वरती. हां, म्हणजे शुगरमधून बरं होणार नाही असं वाटत होतं. बरोबर. मग आता तुम्ही मागच्या 4 महिन्यामध्ये म्हणजे तुम्ही नोव्हेंबरमध्ये तुम्ही आला होता, बरोबर बरोबर? बरोबर. त्यावेळेला तुम्ही रिपोर्टही मला तिथे दाखवत आहे. तर हा तुमचा ऑक्टोबरमधला रिपोर्ट आहे जो तुम्ही मला त्यावेळेला दाखवला होता, जो HbA1c होता तुमचा 6.4. बरोबर आहे. बरोबर आहे. हां. बरोबर. आणि त्याला गोळ्या वगैरेही चालूच होत्या. आणि मात्र आता 4 महिन्यानंतर तुम्ही आता सध्या आलेला आहात. 4 महिने आपला अँटॉक्स DNA अँटॉक्स टी घेतलेला आहात, चालू आहे. आता 4 महिन्यानंतर अतिशय फरक पडला. त्यामुळे आम्हाला त्याचे कसलेपर्यंत जायचे आपल्याला पहिल्यांदा. हां. बाकी नंतर बघायचं. बरं, म्हणजे 4 महिन्यात जे तुम्ही घेतला हां. ते तुम्हाला पुरेपूर त्याचा काय झाला फायदा झालेला आहे. त्यामुळे तुम्ही समाधानकारक आहात. हो समान. बरोबर. मग तुम्हाला जे शारीरिक त्रास होत होते तेही आता त्याच्यातून कमी झालेले आहेत. बरोबर. तुम्ही आता रिपोर्टही मला इथं आणलेला आहात दाखवायला. आता हा रिपोर्ट आहे तुम्ही काढलेला आहात तो 21 फेब्रुवारीचा आहे, ज्याच्यामध्ये HbA1c 5.6 म्हणजे पूर्णतः नॉर्मल, जवळजवळ नॉर्मल आलेला आहे. नॉर्मलच आहे. नॉर्मल जवळ एक नाही कमी आहे आता. बरोबर बरोबर. म्हणजे पूर्ण नॉर्मल जवळ आपला HbA1c आलेला आहे आणि सोबत असणारे शारीरिक त्रासही कमी झालेले. एकंदरीत ह्या 12 वर्षापासून आता तिची आता अडचण जी आहे ती तोंड अडचण आहे. बाकी होते त्यामुळे अशक्तपणा वाढतोय. पण बाकीचं सगळं काही झालेलं आहे. ते जर बंद झालं तर माझं एक नंबरच काम होणार आहे. बरोबर. म्हणजे एकंदरीत तुम्ही ज्या गोष्टीसाठी इथंपर्यंत आला होता शुगरसाठी, ते असणारे शुगरचे सर्व रिपोर्ट आता कमी झालेले आहेत. मग एकंदरीत समाधानी आहात. आणि तुम्ही असाच रिपोर्ट आपल्या असणाऱ्या नातलगांना, आपल्या असणाऱ्या अनेक लोकांना सांगू शकताय जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा व्हावा. मग तुमची असणारी ही व्हिडिओ आपण जनहितासाठी अनेक लोकांपर्यंत पोहोचवली तर काही हरकत नाही ना? हो, चांगली गोष्टी. चालेल चालेल. हां, तर आपल्या संस्थेकडून तुम्हालाही अशाच सदिच्छा, शुभेच्छा की तू इथून पुढचं आयुष्य निरोगी आणि फिट